नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळतो, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की आता इकडं मंजूला बघायला पाहुणे आलेले असतात आणि त्याच वेळेस मंजू काहीच बोलत नाही आणि बोलते ती सगळी माया. म्हणजे मम्मी साहेब सगळं सांगू लागतात की नाव काय आहे, माया सुर्वे. तेव्हा मुलगा विचारतो काय काय करायला येतं. तेव्हा मम्मी साहेब सांगतात की अगदी पुरणपोळीपासून ते मटणाच्या रश्श्यापर्यंत सगळं काही स्वयंपाक करायला येतो. आता मुलाला तर एकदम भारी वाटतं की चला मुलीला सगळंच करता येतंय. मंजू आपली कोपऱ्यात शांत उभी असते आणि मम्मी साहेब सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असतात. आणि त्याच वेळेस असं होतं की मुलगा म्हणतो मला मुलगी पसंत आहे. त्यावेळेस मुलीचं नाव मंजिरी असं मम्मी साहेब सांगतात. त्यावेळेस मुलगा म्हणतो काय, तुम्ही तर आता माया सुर्वे सांगितलं ना, मग मंजिरी काय. त्यावेळेस मम्मी म्हणतात अरे मूर्त्या तुला दिसत नाही का, माझं लग्न झालं आहे, ही माझी सून आहे, हिचं लग्न करायचं आहे. आता मात्र मम्मी साहेब खूप चिडतात आणि मम्मी साहेब त्या मुलाच्या मागे झाडू घेऊन त्याला मारायला लागतात. आता अख्ख्या सुर्वे घरामध्ये आनंदाचं आणि मजेचं वातावरण झालेलं असतं. सगळेच जण हसू लागतात. त्यावेळेस मम्मी साहेब त्या मुलाला मारत मारत बाहेर गेलेले असतात. तेव्हा सत्या आणि मंजू इतके हसू लागतात की त्यांना काही कळतच नाही. मंजूला मात्र सत्याला सांगायचं असतं की बघ तू कितीही मुलं आणली तरी देखील काही होणार नाही आहे, असंच होत राहणार आहे, समजलं. आणि सत्या मात्र मंजूकडे बघून हसत असतो. पेंटरसुद्धा आता पोट धरून हसू लागतात की बापरे माया मॅडमचं आमचं लग्न होणार आहे का दुसरं, ठीक आहे बाबा चालेल मला. आणि असं म्हणून पेंटर हसत असतात. आता मम्मी साहेब आतमध्ये येतात, त्या फुल चिडलेला पारा वगैरे वरती चढलेला आणि म्हणतात ह्या मुर्द्याला एवढं दिसत नाही का, माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे, माझं वय तरी बघावं ह्यानं. तेव्हा सत्या म्हणतो जाऊ देत ठीक आहे दिसत होत असतं असं. आणि आता मम्मी साहेब मात्र खूप चिडलेला आपल्याला बघायला मिळतात. पण खरंच मुलगा बघायचा कार्यक्रम अगदी मजेशीरपणे पार पडलेला आपल्याला बघायला मिळतो. नक्की मालिकेत पुढं काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. थँक्यू.